नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जनतेचं काम या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन रासायनिक खतांची बुकिंग कशी करायचे ते या व्हिडिओतून सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोबाईलवरती प्ले स्टोर वरती जायचंय. आपल्याला एक ऍप डाउनलोड करायचं आहे. आपण ते ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करणार आहोत. ऍपचं नाव आहे फ्रेम फॉर फर्टिलायझर. चला तर मग आपण प्ले स्टोर वरती आलेलो आहोत. प्ले स्टोर वरती आल्यानंतर आपल्याला ऍप डाउनलोड करायचं आहे. आपण फेम असं नाव टाईप केल्यानंतर आपल्याला इथे बघा, आपल्याला वरतीच इथं नाव आलेलं दिसतंय. इथं बघू शकता तुम्ही, फ्रेम फॉर फर्टिलायझर या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ऍप डाउनलोड करायचं आहे. बघा, मी या नावावरती क्लिक केलंय आणि माझ्याकडे ते ऍप डाउनलोड असल्यामुळे ते आपल्याला इथं ओपन असं दाखवते. मी आता ओपन या बटनावरती क्लिक करते. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला नाव दिसणार आहे, अशा पद्धतीने स्क्रीन दिसणार आहे. त्यानंतर आपण काय करायचं, सिलेक्ट स्टेट. सर्वप्रथम आपण काय करायचं, सिलेक्ट स्टेट. इथं आपलं राज्य निवडून घ्यायचंय. या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. आपल्याला ज्या शेतकऱ्याचं आहे किंवा आपलं स्वतःच जरी करायचं असेल तो आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी असं याच्यावरती क्लिक करायचं. जेव्हा आपल्याला ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपण ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे. बघूया, आपण ही प्रोसेस पूर्ण करूया. इथं मी राज्य निवडतोय, बघा महाराष्ट्र राज्य निवडलंय. त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकला आहे आणि सेंड ओटीपी यावरती क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी ओटीपी आलेला आहे, तो ओटीपी मी टाकतोय बघा. आणि व्हेरीफाय आयडेंटिटी यावरती क्लिक करायचं आपल्याला. इथं बघू शकता आपण, व्हेरीफाय आयडेंटिटी यावरती मी क्लिक करत आहे. यावरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आपल्याला दिसतंय इथं आणि त्याच्या नावावर असणारी जमीन देखील आपल्याला दिसते. सर्वे नंबर दिसतोय आणि सर्व माहिती आपल्याला दिसते. आता तर बघा, आपल्याला इथं नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा, आता आपल्याला कोणतं पीक घ्यायचंय ते पण मी आपल्याला इथं टाकतो. मला कांदा घ्यायचाय. कांद्याला इंग्रजीमध्ये ओनियन म्हणतात बघा. असं मी टाईप केलेलं आहे. टाईप केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ओनियन आलेलं आहे. आता मी या ठिकाणी क्लिक करणार आहे. हे बघा, इथं क्लिक करणार आहे, कन्फर्म क्रॉप टू बी ग्रोन. आता याच्यावरती क्लिक करतोय. इथं बघा, आता कांदा हे पीक निवडले गेलेले आहे. आता आपल्याला यायचं आहे अप्लाय फॉर फर्टिलायझर. तर या ठिकाणी दिसते आपल्याला बघा, अप्लाय फॉर फर्टिलायझर यावरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारची खते मिळणार आहे त्याची यादी आपल्या समोर आलेली आहे. युरिया आपल्याला 3 बॅग मिळणार आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी. आता यादी आपल्या समोर आलेली आहे. तर युरिया 3 बॅग आहे. त्यानंतर NPKS 2 बॅग आहे. डीएपी मिळणार आहे आपल्याला 1 बॅग आणि MOP हे असं 1 बॅग मिळणार आहे. आपल्याला हे सर्व खात्री करून घ्यायची आणि यस प्रोसेस म्हणजे यावरती आपल्याला क्लिक करायचंय बघा. नंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय यस प्रोसेस यावरती क्लिक केलं मी. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे खत पाहिजे युरियामध्ये ते आपल्याला इथं निवडायचं. इथं दिसतंय बघा, त्याची क्वांटिटी दिसते आपल्याला किती किलोग्राम मध्ये आहे. तर मी 45 किलोग्रामच्या 3 बॅग निवडलेल्या आहे. त्यानंतर NPKच्या ज्या आहेत तर आपल्याला 10-26-26 घ्यायचंय. मी 10-26-26 निवडलेलं आहे. त्यानंतर DAP आहे बघा. DAP मध्ये आपल्याला काय घ्यायचंय ते आपण निवडू शकतो. आता मी इथं DAP निवडलेलं आहे. आणि MOP मध्ये बघा, हा, तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं 7 बॅग मिळणार आहेत. आणि आपण आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करणार आहे बघा. आता इथं आपल्याला नेक्स्ट नावाचं बटन दिसतंय, त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची यादी ओपन होणार आहे. ज्या आपल्या परिसरातील दुकानं आहेत, खतांच्या ज्या दुकानं आहेत त्या दुकानांची नावं आपल्या समोर आलेली. तर आपल्याला ज्या दुकान जवळ पडत असेल, जी दुकान जवळ असेल, घरापासून वाहतुकीची सोयी सुविधा जवळ असेल तर तिथून आपण काय करू शकतो, ती दुकान निवडू शकतो. आता बघा, मला ही दुकान जवळ आहे
तर मी काय करतो, त्या दुकानावरती क्लिक करतोय बघा. हा, तिथं आपल्याला कोणकोणती खतं मिळणार आहे ती सिलेक्ट करतो मी. युरिया आहे, एमओपी आहे, NPK आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं. आता इथं स्वतः फार्मर आहे की त्याच्या वतीने कोणी जाणार आहे, म्हणजे शेतकरी आहे का शेतकऱ्याच्या वतीने कोणी जाणार आहे, ते आपल्याला माहिती द्यायची बघा. तर इथं त्याचा आधार नंबर द्यायचा, म्हणजे जो आपण शेतकऱ्याचा दिला होता तोच आधार नंबर इथं देऊ. दिला त्यानंतर जो घ्यायला जाणार आहे त्याचं नाव देऊ आपण, नाव पण दिलंय आपण बघा. आणि मोबाईल नंबर पण देणार आहोत आपण, इथं मोबाईल नंबर पण दिलाय. आता सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला खात्यांचं बुकिंग करता येणार आहे. जर तुम्हाला खात्याचं बुकिंग करताना काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण टाईप करा, आपण त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. माहिती समजली असेल तर आपल्या दुसऱ्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.